नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण संक्रांती वाणमध्ये देण्यासाठी सिंपल असे पाऊच कसे शिवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी मी येथे मेन फॅब्रिक, अस्तर व स्पंज घेतला आहे। त्यानंतर एक स्ट्रीप आणि एक चेन घेतली आहे व त्यासोबत एक रनर घेतले आहे। आता याची मापे बघूया। चेन येथे मी 9 इंचाची घेतली आहे। ही स्ट्रीप आहे ती 8.5 इंचाची आहे। आता मेन फॅब्रिकचे माप बघूया। तर मेन फॅब्रिक आपण इथे घेतलेला आहे 8.5 बाय 5.5 इंचचा। तर येथे आपण अस्तर व स्पंज देखील याच मापाचे घेतले आहे। आता आपण ते सेट करून घेऊया। सर्वात आधी आपल्याला खाली अस्तर ठेवून घ्यायचे आहे, त्यानंतर त्यावर स्पंज ठेवायचा व मेन फॅब्रिक व्यवस्थित अरेंज करून घ्यायचा आहे, उलटसुलट बघून। त्यानंतर आपण चारही बाजून याला शिलाई करून घेऊया। येथे आपण ह्या बेसला क्विल्ट देखील करू शकतो तुमच्या आवडीनुसार। आता हे पाऊच आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो। मेडिसिनसाठी, मेकअप प्रोडक्टसाठी, पेस्ट ब्रशसाठी अशा पद्धतीने याचा वापर करू शकतो। आता हा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। असेच मी दोन्ही बेस तयार करून घेतले आहे। आता याला आपण चेन कशी बसवायची बघणार आहोत। सुलट कापडवर चेन उलट ठेवायची, त्याच्यावर एक शिलाई टाकायची व नंतर एक टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे। दोन्ही पार्टला आपण ते कसे अटॅच करायचे ते पाहूया। अशा पद्धतीने मी चेन उलट ठेवली आहे व त्याच्यावर आता स्टिच करून घेत आहे। येथे आपल्या फॅब्रिकचे जे धागे निघतात ते व्यवस्थित आपण कव्हर करून घ्यायचे आहे। त्यासाठी ही टॉप स्टिच टाकायची आहे। अर्धा इंच मार्जिन सोडून आपण याच्यावर शिलाई करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता चेनमध्ये ती शिलाई व्यवस्थित आली आहे, तर इथे आपला एकही धागा निघणार नाहीये। याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील अटॅच करून घेणार आहोत। तर चेन जिकडे ज्या साईडला आपण जास्त सोडले आहे ना, त्या साईडनेच व्यवस्थित दुसऱ्या पार्टला देखील सोडायचे आहे, नाहीतर ते मागे पुढे होऊ शकतात। अशा पद्धतीने दोन्ही साईडने टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे। तर येथे तुम्ही फिनिशिंग बघू शकतात। आता यात आपण रनर कसं इन्सर्ट करायचं ते पाहूया। रनर घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पुढची बाजू आपल्याला एका साईडने टाकायची आहे, त्यानंतर दुसरी साईड देखील घ्यायची आहे। दोन्ही पार्ट मागच्या साईडने धरायचे व थोडंसं त्या रनरला पुश करायचं व रनर पुढे ओढून घ्यायचं। अगदी सोप्या पद्धतीने हे रनर आपले चेनमध्ये इन्सर्ट होऊन जाते। जी काही चेन एक्स्ट्रा आहे ती आपण कट करून घेऊया। येथे आता मी विसरले आहे की स्ट्रीप जी घेतली होती 8.5 इंचाची, त्याच्यावर आपण फोल्ड करून स्टिच करायची आहे व ती एका साईडने वरच्या साईडने 1 इंच मार्जिन सोडून आपण ती जोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे तीनही साईडला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे व जो काही एक्स्ट्रा कापड आहे तो आपण आता कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला कॉटन फॅब्रिक जो घेतला आहे त्या अशा स्ट्रीप घ्यायच्या आहेत व तीनही बाजूंनी फिनिशिंग करून घ्यायची आहे। चेनच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचे आहे, म्हणजेच चेनच्या साईडने देखील व्यवस्थित फिनिशिंग येते व रनर त्यातून निघणार नाही। अशाच पद्धतीने आपण तीनही साईडने फिनिशिंग करून घेऊया। येथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित फिनिशिंग आली आहे। आता आपण हे पाऊच सुलट करून घेऊया। याचे कॉर्नर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तर हे पाऊच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो। आता याचा आतील स्पेस बघूया। तर येथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे सुंदर असं पाऊच तयार झाले। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।